होते, जे मीटिंगला होते त्यांना मी विचारून नक्की असं उत्तर तुम्हाला देईन. तुम्ही फील्डवरती काम करताय म्हणताय आणि आता हे तुमचे जे दौरे चालू आहेत, बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचार सुरू आहे ना तुमचा? मी 5 वर्षच फील्डवर असते आणि मी 5 वर्ष फील्डवर होते का नाही हे माझा फेसबुकचा मिनिट टू मिनिट प्रोग्राम सगळ्यांना दाखवतो. मी एक अतिशय पारदर्शक आयुष्य जगते आणि ते सगळं मी एवढ्यासाठीच फेसबुकवर टाकते, अकाउंटेबिलिटी. त्याच्यामुळे माझी अकाउंटेबिलिटी 15 वर्ष मी सोशल मीडिया इज अ डबल एजेड स्वॉर्ड, पण त्याच्या मदतीने जर आपल्याला पारदर्शक आयुष्य जगणं शक्य असेल तर त्याचा उपयोग करावा असा एक प्रांजळ प्रयत्न मी करते. आणि प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत तुम्ही जे स्टेटमेंट दिले किंवा महाविकास आघाडी, पण जितेंद्र आव्हाडांनी एक भावनिक साथ घालणारं पत्र प्रकाश आंबेडकरांना लिहिले. वैचारिक दृष्ट्या आपण एकत्र येणं गरजेचं, पक्ष आणि हे सगळं बाजूला ठेवून कसं बघता या पत्रानंतर प्रकाश आंबेडकरांनी सोबत यावं असं वाटतं का तुम्हाला? त्यांचं अर्थातच स्वागतच होईल. आदरणीय पवारसाहेब, बाळासाहेब थोरात, उद्धवजी स्वतः आणि आता जितेंद्र आव्हाड या सगळ्यांकडून जे प्रयत्न चाललेले आहेत त्याचं स्वागतच होईल ना, साहजिक आहे. विरोधक म्हणून कोण प्रेफर कराल, उमेदवार की बाहेरचा उमेदवार? लोकशाहीत प्रेफरन्सेस नसतात, ती लोकशाही आहे. लढाई कुठली वाटते? सोपी किंवा अवघड लढाई नसते हो आयुष्यात, असं काहीच नसतं, असा कॉन्सेप्टच नाहीये. आणि लोकशाहीमध्ये असं करणं अयोग्य राहील, हा लोकशाहीचा अपमान होईल. ताई 2 दिवसापूर्वी मला असं वाटतं अमोलदादा सविस्तर त्यांच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहिला नसेल तर मी पाठवते. मला वाटतं अमोलदादा त्याच्यावर सविस्तर बोललेले आहेत. आणि मी एक गोष्ट अतिशय प्रांजळपणे सांगेन तुम्हाला की अभिनेता म्हणून मी हेमाजींचं काम फार जवळून पाहिलेलं आहे पार्लमेंटमध्ये. आणि पार्लमेंटमध्ये हेमाजी जरी